नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, छत्रपती संभाजीनगर 4 MIDC असलेलं छत्रपती संभाजीनगर आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये DMIC प्रकल्पांतर्गत शेंद्रा बिडकीन या पट्ट्यातील जमिनींचे भाव हे गगनाला भिडाले. ज्या जमिनी 10 लाख रुपये एकरप्रमाणे मिळत होत्या त्या जमिनींचे भाव हे कोटींमध्ये पोहोचलेले आहेत. काही क्षणचित्र हे कृष्णा केंडे यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत. साधारणपणे 15 ते 20 व्यवहार का त्यापेक्षा जास्त, मिनिमम 15-20 तर रेग्युलर आहे. पण त्याच्या कधी कधी दिवस त्याच्यापेक्षा पण जास्त होत. तर मला एक सांगा की ह्या जमिनीचा जो भाव आहे 5 वर्षापूर्वी किती होता ना आता काय झालाय साधारणतः? 5 वर्षापूर्वीचा ना आता जर हिशोब पकडला तर एक 10 पटीचा फरक आहे. 1 रुपयाची जमीन 10 रुपये, 1 रुपयाची जागा 10 रुपये. मला तर नुसते जाहीर प्रकटनच दिसतात पेपरला. नाही खरोखर आहे ते, हकीकत तशी हकीकतच तशी व्यवहार असली तरच जाहीर प्रकटन कशी कस का देणार. आणि काय सध्या काय लोकांच्या मनात, काय लोकांना काय पाहिजे? लोकांना काय भाव पाहिजे, जमिनीचा भाव वाढले सगळ्याची चौकट. शेतकरी बी भाव वाढूनच मागू राहिले. पलटी करणारे जास्त आहेत का इन्व्हेस्टमेंट वाले? पलटीवाले जातात. या परिसरात किती किलोमीटर? इथून 50 किलोमीटरवर व्यवहार चालू आहे. पोरगाव चौक पुढलीपासून 50 किलोमीटर अंतर पाचोड पर्यंत जागा घेतात लोक. पाचोड इकडे पैठण, म्हणजे इथून 50 किलोमीटरच्या अंतरावर कुठे पण जमीन असली व्यवहार होऊन जातो. आणि जागा फक्त सकाळी विक्री निघायची माहिती पाहिजे, संध्याकाळपर्यंत जागा विक्री. तर मंडळी, गेल्या 6 महिन्यांमध्ये भाव 10 पट झाल्यात. कारण या ठिकाणी टोयोटा, ॲथर यासारख्या कंपन्या आल्यात. DMIC मुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी क्रांती झालेली आहे. तर मंडळी, छत्रपती संभाजीनगर, शेंद्रा बिडकीन DMIC जमिनीचा हा सुवर्ण काळ आहे. DMIC आणि टोयोटा तसेच इतर ज्या कंपन्या आहेत त्यांच्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात ऐतिहासिक तेजी पाहायला मिळते. किमतीमध्ये 6 महिन्यांमध्ये 10 पट ही वाढ झालेली आहे. 10 लाख रुपये प्रति एकर असलेली जमीन 1 कोटीच्या भावात गेली आहे. तर खरेदी विक्रीचे व्यवहार हे मोठ्या प्रमाणात वाढले. म्हणजे 10,000 हेक्टरपेक्षा जास्त परिसरात पसरलेल्या कॉरिडोरमुळे औद्योगिक क्रांती होते. टोयोटा, JSW, ॲथर यासारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आपले प्लांट्स लावतात. शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर जमिनींच्या भावात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बोरगाव चौक या ठिकाणी 150 पेक्षा जास्त एजंट हे कार्यरत झाले. पिंपरी चिंचवड सारखा संभाजीनगरचा कायापलट होतोय. शेतजमिनीवर आता फॉर्च्युनर सारख्या आलिशान गाड्या राबताना दिसत आहेत. तर या सगळ्यांचं श्रेय हे DMIC प्रकल्पाला जात आहे. मंडळी, दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या जमिनींच्या किमती गेल्या 10 महिन्यात तब्बल 10 पटीने वाढलेल्या आहेत. टोयोटा, JSW, ॲथर यासारख्या मोठ्या कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि यामुळे या भागाचा कायापालट होतो आहे. एकेकाळी 10 लाख रुपये प्रति एकर मिळणारी जमीन आता 1 ते 1.5 लाख रुपये प्रति एकर मोजूनही मिळेनाशी झाली आहे. काही ठिकाणी 2-2, 3-3 कोटी रुपयांपर्यंत भाव पोहोचल्यात. औद्योगिक विकासामुळे संभाजीनगरच्या लगत एक नवं शहर उभं राहत आहे. जसं पुण्याच्या लगत पिंपरी चिंचवड असं शहर उभं राहिलं आहे. औद्योगिक क्षेत्राचा विकास आणि जमिनींचा वाढता भाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 10,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर हा विस्तारला. या प्रकल्पामध्ये टोयोटा, JSW, ॲथर यासारख्या दिग्गज कंपन्यांनी आपली पाळेमुळे रोवायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे हे प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही आहेत, तरी देखील जमिनीच्या भावाने गगन गाठलेला आहे. गेल्या 6 महिन्यांमध्ये जमिनीच्या किमतीमध्ये 10 पटीने ही वाढ झाल्याचं बघायला मिळत आहे. गुंतवणूकदारांचा प्रचंड ओढा या ठिकाणी जमिनी खरेदी करण्यासाठी वाढलेला आहे. आलिशान गाड्या या गावांमध्ये येतात. किमतीमधील ऐतिहासिक झेप म्हणजे 5 वर्षापूर्वी किंवा अगदी मागच्या वर्षापर्यंत 2 वर्षापर्यंत 10 लाख रुपये प्रति एकर असलेला भाव हा 2-3 कोटींच्या घरात पोहोचलेला आहे. DMIC परिसरातील अंदाजित हा बाजारभाव आहे. व्यवहारांचा वेग आणि ब्रोकरचा सुळसुळाट या ठिकाणी पाहायला मिळतोय.
जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहार इतक्या वेगाने होत आहेत की स्थानिक वृत्तपत्रांची पाण्याच्या पाने जाहीर प्रकटनाने भरलेली आहेत। बोरगाव चौक या चौफुलीमध्ये 150 ते 200 ब्रोकर्स हे टेबल लावून बसलेले दिसतात। दिवसाला सरासरी 15 ते 20 आणि कधी कधी 50हून अधिक जमिनींचे व्यवहार या भागात पार पडताना दिसतात। विशेष म्हणजे केवळ स्थानिकच नाही तर बाहेरून आलेले गुंतवणूकदार देखील या ठिकाणी बघायला मिळतात। म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय, तुम्हाला काय वाटतं? या DMIC मध्ये ज्या जमिनी गेलेल्या आहेत किंवा ज्या जमिनी जात आहेत त्यामध्ये तुमची जमीन येते का? तुम्हाला किती भाव मिळाला आहे, मोबदला किती मिळाला आहे? कमेंटमध्ये अवश्य कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि बघत रहा मराठी एक्सप्रेस। धन्यवाद।